डोंबिवलीत नुकतीच एक कार्यशाळा पार पडली। विशेषतः महिलांचा या कार्यशाळेला चांगला प्रतिसाद मिळाला। या कार्यशाळेतून एक वेगळं सरप्राईज या महिला घरी घेऊन गेल्या। पाहूया कशी होती ही कार्यशाळा। ही सगळी लगबग सुरू आहे डोंबिवलीतल्या एका गणपती कार्यशाळेत। स्वतःच्या घरातील गणपती स्वतःच बनवा असा नवा उपक्रम इथे साकारला जातोय। या कार्यशाळेत महिलांचा विशेष करून गृहिणींचा जास्त सहभाग बघायला मिळतोय आणि त्यांना ही संधी दिलीये गणेश मूर्तिकार मीनल लेले यांनी। डोंबिवलीमधल्या गणेश मूर्तिकार मीनल लेले इको फ्रेंडली गणेश मूर्तींसाठी प्रसिद्ध आहेत। मीनल लेले यांचा स्वतःचा गणेश मूर्ती बनवण्याचा कल्याणमध्ये कारखाना आहे। मात्र महिलांनी जास्तीत जास्त या क्षेत्रात यावं आणि इको फ्रेंडली गणपतीचा प्रसार व्हावा यासाठी त्यांनी आपला बाप्पा आपणच बनवा या कार्यशाळेचं आयोजन केलं होतं। पर्यावरणासाठी गणपतीची कार्यशाळा हा उपक्रम चालू केला होता, पण आणि जास्ती माझी अशी इच्छा होती की महिलांनी याला जास्त सहभाग घ्यावा। त्याप्रमाणे खूप जास्त मोठ्या प्रमाणावर या कार्यशाळेला महिलांनी प्रतिसाद दिला आणि मला मनापासून त्यामुळे आनंद झाला की या क्षेत्रात आज महिला नाही, पुरुष प्रधान क्षेत्र आहे आणि या क्षेत्रामध्ये जर महिला अशा प्रकारे म्हणजे प्रतिसाद देऊन जर आज त्यांच्यासाठी रोजगार उभा होऊ शकला तर त्यातनं मला खूप बरं वाटेल। या कार्यशाळेत नवी मुंबई, गिरगाव, ठाण्यातल्या महिलांनी सहभाग घेतला। कुशल मूर्तिकारांच्या मार्गदर्शनाखाली शाडूच्या मातीची 1 फुटी गणेश मूर्ती साकारली। आता हीच मूर्ती ह्या महिला यंदा आपल्या घरी बसवणार आहेत। या कार्यशाळेला मी मुद्दामून गिरगावातून आलेली आहे। त्या साईडला कुठे मला मिळालं नाही। मी मिनल ताईंना फोन केला की त्या साईडला होतंय का कुठे, तर नाही। मग मुद्दामून डोंबिवलीला गिरगावातून आलेली। इकडे आल्यावर मला खूपच म्हणजे छान अनुभव आलेला आहे आणि म्हणजे स्वतः गणपती बनवून आपण त्याची पूजा करणार याचा आनंद मला फार म्हणजे खूपच आनंदी झाला। ज्यावेळी मला ह्या कार्यशाळेविषयी माहिती मिळाली त्यावेळी मी लगेचच माझं बुकिंग केलं। मी वाशीवरून आले आहे आणि माझ्या घरी दरवर्षी शाडूच्या मातीचाच गणपती बसतो। यावर्षी देखील मी तसेच करणार आहे, पण यावर्षी मी पहिल्यांदा माझ्या हाती गणपती मी बनवणार आहे। ॲक्च्युली आम्ही आधी प्लास्टर ऑफ पॅरिसचाच गणपती आणायचो बाहेरून, पण मग त्याच्यामुळे असं कळलं की तो विरघळायला एकतर खूप वेळ लागतो। त्याच्यामुळे पाणी आपण ज्याच्यात विसर्जन करतो ते पाणी तर प्रदूषित होतच, पण त्याच्यानंतर मग आपल्याला सुद्धा गणपती करण्याचा आनंद सुद्धा मिळत नाही। त्याच्यामुळे हे याच्यामध्ये आपल्याला गणपती सुद्धा व्यवस्थित आपल्या मनासारखं करायला मिळतो आणि प्लस प्रदूषण पण होत नाही याच्यामुळे। पर्यावरणपूरक गणपती तयार करण्यासाठी अशा प्रकारच्या जास्तीत जास्त कार्यशाळांचं आयोजन करण्याची मीनल लेले यांची इच्छा आहे। त्यातून आपल्या घरचा बाप्पा घरीच तयार केल्याचा एक वेगळाच आनंदही मिळणार आहे। विशाल वैद्यसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, डोंबिवली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।